योग ही भारतानं जगाला दिलेली एक संजीवनीच आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योग संजीवनीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय। योगाचं महत्त्व आणि त्याचं जागतिक स्वरूप आज बदललंय। याच पार्श्वभूमीवर जागतिक योग दिनाच्या निमित्तानं योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी यांच्याशी सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण यांनी साधलेला हा संवाद। योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील असून योग साधनेचे बाळकडू त्यांना बालपणी त्यांच्या घरातूनच मिळाले। योग साधना आत्मसात करत योग आणि योग साधनेचा प्रसार करण्याचा त्यांचा प्रवास सुरू झालेला त्यांचा हा प्रवास दिवसेंदिवस उंचावत गेला। श्रीलंका येथे झालेल्या 50व्या जागतिक वैद्यकीय परिषदेत हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा यावर वैज्ञानिक प्रबोधन केले आहे। योग साधनेवर लिहिलेल्या प्रबंधाला आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने PhD देऊन गौरविले आहे। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या वैद्यकीय शिबिरामध्ये योग सद्गुरू पुरस्काराने सन्मानित। विविध प्रसार माध्यमांद्वारे योग, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट, मार्शल योगा, हिलिंग, अध्यात्म, व्यायाम, स्वसंरक्षण आणि कौटुंबिक समस्या या विषयांवर त्यांनी मार्गदर्शनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत। साऊथ आशियातील प्रथम क्रमांकाचे साप्ताहिक क्रॉनिकल फार्माबीज यातून जर्मनीतील जागतिक परिषदेसाठी डॉक्टर कृष्णदेव गिरी यांचा हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा हा लेख प्रसिद्ध झाला आहे। आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांच्या कामाची नोंद झाली असून ते राष्ट्रीय स्तर क्रीडा सुवर्ण पदक विजेते तसेच 3rd डिग्री ब्लॅक बेल्ट आहेत। आजपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत। महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुप्त वार्ता विभागात अधिकारी असून पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे। आतापर्यंत योग, व्यायाम व अध्यात्म यावर त्यांनी 21 पुस्तकांचे लेखन केले आहे। असे हे योग सद्गुरू योग प्रसारासाठी प्रथमच कोकणात आले असता आम्ही त्यांच्याशी साधलेला हा संवाद। भारतीय योग परंपरा हजारो वर्षाची परंपरा आहे। ह्या योग सामर्थ्य आणि हे पूर्ण एकूणच योगाचं महत्त्व जागतिक स्तरावर अगदी पोहोचण्याचं काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। नरेंद्र मोदींनी या योगाला एकूणच जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। एकूणच ह्या योगाचं जागतिक व्यासपीठ किंवा ह्या जागतिक स्तरावर या योगाला किती महत्त्व आहे हे पटवून देण्याचं काम योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी करत आहेत। आज आपल्यासोबत आहेत ते। एकूणच ही योग परंपरा आणि ह्या योगाची अनोखी विश्वाची सफर आज आपण त्यांच्यासोबत करणार आहोत। गिरी साहेब, प्रथमच तुम्ही कोकणात आलेला आहात। कोकणात सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीने तुमचं स्वागत करतो आहे। एकूणच भारतीय परंपरा आहे आणि ह्या परंपरेमध्ये एकूणच योगाला अत्यंत महत्त्व आहे। आज ही परंपरा तुम्ही अखंडित ठेवतायत, ही परंपरा तुम्ही चालू ठेवलेली आहे। पहिली काय तुम्ही प्रतिक्रिया द्याल या संदर्भात? एक योग म्हणजे थोडक्यात काय, आत्मा आणि परमात्मा याचं मिळणं म्हणजे योग। आणि या दृष्टिकोनातून मी लोकांच्या मनामध्ये विचाराच्या माध्यमातून जे काय व्याधी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात, म्हणजे थोडक्यात एक दूषित विचार मनामध्ये येतात आणि त्या दूषित विचाराच्या माध्यमातून शरीरामधला जे काही व्याधी घडतात त्या व्याधी योगाच्या आणि अध्यात्माच्या माध्यमातून आपल्याला काढून एक चांगला भारत म्हणजे निरोगी भारत निर्माण करण्याचं जे पंतप्रधानांचं स्वप्न आहे योगाच्या माध्यमातून ते साकार करण्यासाठी माझी कुठे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक मदत होईल ही अपेक्षा ठेवून मी हे काम करतो। एकूणच तुम्ही ही योग परंपरा, ही योगधारणा, योग साधना आत्मसात केला, हा प्रवास नेमका कसा होता? या प्रवासामध्ये मला आता बरीच वर्ष झाली, किमान 20-21 वर्षे मी योग साधनेच्या माध्यमातून काम करतो आहे। या प्रवासामध्ये मी जसं पोलीस दलात आलो, पोलीस दलामध्ये सुद्धा भरपूर टेन्शन्स असतात। त्या टेन्शनच्या माध्यमातून मी अभ्यास करायला सुरुवात केली की बाबा या टेन्शनमधून परत व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर ध्यान केलं पाहिजे। मग ध्यान कसं केलं पाहिजे त्याची स्वतःवरती ती प्रोसेस मी अवलंबायला सुरुवात केली की ध्यान करण्याची पद्धत काय असायला पाहिजे। आणि या पद्धतीचा अनुभव स्वतः घेऊन तीच पद्धत मी जनमानसात रुजवण्यासाठी आज प्रयत्नशील आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे किमान एक 5% तरी मी यशस्वी झाले याचं समाधान मला आहे। एकूणच या योग साधनेची पहिली सुरुवात कुठून झाली? योग साधनेची पहिली सुरुवात म्हणजे माझ्यावरती होत आहे। माझे घरची परंपराच तशी आहे। थोडक्यात माझे वडील, आजोबा आणि पंजोबा हे सर्व आध्यात्मिक क्षेत्रात होते आणि आध्यात्मिक क्षेत्रातून ध्यानधारणा करणं हे त्यांचं पूर्वीपासूनचं क्षेत्र होतं। ते ध्यानधारणा करत असताना श्वासावरती जास्त लक्ष केंद्रित करत होते। म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, शरीर ही एक मंदिर आहे। त्या शरीर मंदिरामध्ये श्वासरूपी देव आहे। त्या श्वासरूपी देवाची भक्ती करायची असेल तर ध्यान, प्राणायाम, योगासने, व्यायाम
रुपी जर तुम्ही केली तर तुमचं संपूर्ण आयुष्य निरोगी आणि आनंदी जगाची शक्ती प्राप्त होईल, ही शिकवण माझ्या पूर्व परंपरेतूनच मला आजपर्यंत मिळाली आहे आणि ती शिकवण मी जनमानसात पोचवण्यासाठी क्रियाशील आहे, प्रयत्नशील आहे. एकूणच सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे तुम्ही गुप्तचर विभागात अधिकारी म्हणून काम करतायत आणि त्याचबरोबर हे योग साधनाचा प्रसाराचं काम करतायत. हे कसं जमतंय तुम्हाला? आता पोलीस दलाला जेव्हा आम्ही शिकवायला जातो त्यावेळेस शासनाच्या म्हणजे पोलीस दलाच्या मान्यतेनेच मी जातो. हे समजा कोल्हापूरला असेल किंवा रत्नागिरीला असेल, सदस्यदुर्गला असेल प्रशिक्षण आहे, तर तिकडचं पत्र येतं, त्या पत्राच्या माध्यमातून मला माझ्या कार्यालयातून सोडलं जातं. तिथे जाऊन मी साधना जी शिकवायची आहे ती त्यांना शिकवतो आणि ह्या पद्धतीने हे काम चालतं. पण जेव्हा जनसामान्य शिकवायचं असेल त्यावेळी मी माझी स्वतःची रजा काढून माझ्या स्वतःचा जो वेळ आहे तो स्वतःचा म्हणजे शासनाच्या वेळेव्यतिरिक्त जो वेळ आहे तो जनसामान्यांसाठी मी व्यतीत करतो आणि त्यातून जनसामान्यापर्यंत ही योग साधना पोचवायचा मी प्रयत्न करतो आहे आणि क्रियाशील आहे. आत्तापर्यंत मी बऱ्यापैकी ते पोचवलेली आहे असं मला वाटतं आणि ते पोचवत राहणार हे माझं ध्येय आहे. फक्त स्वच्छ सुंदर दणकट भारताचा व्यक्ती हा निर्माण झाला पाहिजे आणि भारतसुद्धा सुदृढ भारत आणि आनंदी जीवन जगणारा भारत निर्माण झाला पाहिजे आणि एक योग आणि अध्यात्म गुरु म्हणून भारत या जगात नावारूपाला आला पाहिजे. या दृष्टिकोनातून किमान माझे 2% तरी प्रयत्न व्हावे अशी माझी इच्छा आहे. एकूणच जेव्हा तुम्ही योग साधना सुरू केली, ही योगाची प्रसार सुरू केला, तर पहिला अनुभव जो आजही तुम्हाला आठवतोय, कशी सुरुवात होती आणि काय अनुभव होता? मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी प्रवचन देतो योगावरती म्हणजे ध्यानावरती प्रवचन द्यायचं. जी योग काय आहे, आत्मा आणि परमात्मा याचं मिलन काय आहे हे समजून सांगायचा प्रयत्न करत असायचो. पण सुरुवातीला काय अशी मोठी शिबिर होत नव्हती. म्हणून प्रयाग म्हणून एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाव आहे, म्हणजे तिथं दत्ताचं स्थान आहे. तर त्या ठिकाणी असं एक वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली तिथल्या लोकांनी एक शिबिर माझं आयोजित केले आणि तिथंच मला बसवलं आणि जे येथील यात्रेकरू त्यांना तुम्ही सांगत राहा बोलले. मग तिथं मी सुरुवात केली माझ्या शिबिराला आणि सांगायला सुरुवात केली. जसं जसं सांगायला लागलो तसंच लोक एक 5-10 मिनटं जी लोक बसली ती कंटिन्यू बसली. त्यांना वाटायला ह्याच्यात काहीतरी वेगळंपण आहे आणि ते आपल्याला शिकलं पाहिजे असं करत. मग त्यावेळेला मला ग्रीप आली की नाही, आपण या माध्यमातून लोकांच्या मनातले वाईट विचार काढून त्यांच्या मनात चांगले विचार घालून त्यांचं जीवन सुखी आणि समृद्ध बनवू शकतो, ही संकल्पना तिथेच माझ्या मनामध्ये रुजली आणि तिथून मी माझी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. आज चांगल्या लेवलला माझे प्रशिक्षण सत्र चालतात. गेल्या वर्षीच मी पोलीस दलाचे मला जशी परमिशन दिली त्यावेळी एका वर्षात 100 प्रशिक्षण सत्र देऊन जवळजवळ 1 लाख लोकांना मी ट्रेनिंग दिलं आणि म्हणजे त्यात समाज आणि बाहेरचे हे सगळं मिळून त्यामुळे तो एक आनंद माझ्या मनामध्ये कुठेतरी निर्माण झालेला आहे. त्याचं म्हणजे प्रतीक हा योग आहे. एकूणच हे बालगुरु जे होतं योग साधना हे तुम्हाला कुठे मिळतं? हे मी सांगितलंच ना की माझ्या पूर्व परंपरेतूनच आलेलं आहे. घरची सुद्धा हीच परंपरा आहे की योग आणि अध्यात्म, आणि या अध्यात्म जसं जसं पुढं आलं तसं तसं माझ्या मनामध्ये सुद्धा ही संकल्पना रुजली गेली की नाही, आपण या योग क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो आणि जे असं करू शकतो की निस्वार्थपणे करू शकतो. आज तुमच्याकडे आले, मी कुठलेही 5 पैसे न घेता मी माझ्या स्वतःच्या पैशाने आणि जे सकल मराठा महासंघ आहे त्यांचे जे सावंत सर आहेत आणि आमचे सद्गुरू आहेत श्री सद्गुरू गावडे काका महाराज यांच्या माध्यमातून जे काही शिबिराचं आयोजन केलं हे पूर्ण निस्वार्थी आहे. कुठलाही पैसा कुणाकडून घेतलेला नाही. आम्ही आमचा वेळ देऊन इथे आलो आणि अशीच जर माणसं भेटली, आता समजा सावंत साहेब आहेत, आता आमचे बंड्या दत्ते आहेत किंवा हे जे काही सगळ्यांची नावं माहीत नाहीत मला, पण या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून हे जे काही शिबिराचं आयोजन केले, असं शिबिराचं आयोजन जर अनेक ठिकाणी जर केलं तर निश्चितच कोकणामध्ये एक चांगली व्यक्तिमत्व घडेल आणि तिथं म्हणजे आरोग्य काय हे त्यांना कळेल आणि रोग जे आहे त्या रोगापासून 4 हात ते दूर राहते. म्हणजे आपण म्हणतो ना रोगांपासून सावधान, ही जी प्रक्रिया योगाच्या माध्यमातून आणि या सगळ्या आमच्या जे लोक आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे, ही संकल्पना घेऊन आज आम्ही पुढं काम करायचं ठरवलं. एकूणच देशामध्ये जी आपल्या देशाला योगाची परंपरा आहे, मात्र देशामध्ये याला अधिकृत मान्यता मिळायला फार उशीर झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीचा कुठे असा दुष्परिणाम तुम्हाला दिसून येतो का देशात? बरं नाही, असं काय म्हणजे वेळ झाला असं नाही आहे. कारण श्री चांगले योगतज्ञ आपल्या भारतात आहेत, त्यांच्या माध्यमातून आपले जे माननीय पंतप्रधान आहेत त्या पंतप्रधानांनी हे देशाची संकल्पना म्हणजे योगाच्या माध्यमातून निरोगी आणि समृद्ध आणि आनंदी भारत घडवू शकतो ही जगामध्ये मांडली आणि जगाने ते मान्य केले. कारण जग अगोदरपासूनच योग साधनेकडे वळलेलं होतं. आपल्यापेक्षा भारत देशापेक्षा जास्त संख्येने लोक बाहेरच्या देशात योगाला मानणारी लोक होते. त्यामुळे ऑटोमॅटिक भारताने जो मांडलेला प्रस्ताव होता तो प्रस्ताव मान्य झाला
आणि योग हा जागतिक स्तरावरती एक चांगली, थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, एक औषध उपचार पद्धती जर म्हटलं तर ती वावग ठरणार नाही, अशी पद्धती म्हणून योग जगाने त्याला स्वीकारलं. एकूणच योग आणि अध्यात्म असं एक समीकरण नेहमी जोडलं जातं, हे नेमकं काय? असं आहे, आता आपण म्हणतो ना की सायन्स आणि विज्ञान, तर सायन्स आणि विज्ञान जिथं संपतं तिथं अध्यात्म चालू होतं असं माझं मत आहे. आणि अध्यात्म जिथं चालू होतं ते योगातूनच चालू होतं. योग अशी संकल्पना आहे की योगाच्या माध्यमातून अध्यात्म घडत असतं आणि अध्यात्म जेव्हा घडतं तेव्हा सायन्स तिथं संपतं. म्हणजे थोडक्यात मला असं माझे सायन्स काय करतं, प्रूफ बाबा ही जी घटना घडली ती कशी घडली हे दाखवायचा प्रयत्न करत असतं. पण अध्यात्मामध्ये ती संकल्पना पहिलीच निर्माण झालेली असते. जेव्हा ती निर्माण होते तेव्हाच ती संकल्पनावरती संशोधन होतं आणि मग ती सिद्ध केली जाते. जसं योग हा पूर्वीपासूनच भारत देशामध्ये निर्माण झाल्यानंतर ती संकल्पना घेऊन लोक त्याच्यामध्ये साधना करायला लागली आणि त्या साधनेतून मग विज्ञानात ती आपल्या कसोटीला उतरते की नाही हे बघितलं आणि मग ते कसोटीला उतरल्यानंतर त्याला विज्ञान म्हणायला लागले. म्हणजे योग विज्ञान म्हणून आज आपण त्या योगाला आपण मानतो. ते पहिली सुरुवात तर अध्यात्मामधूनच झाली. मग अध्यात्म जिथं थोडक्यात अध्यात्माची सुरुवातच आहे म्हणजे सायन्स आणि विज्ञान. एकूणच जर पाहिलं असेल तर तुम्ही हा जी योग साधन आहे किंवा योगाचं जे काय महत्त्व आहे हे नुसतं देशापुरतं तुम्ही प्रसार त्याचा नाही थांबवलं तर अगदी देशाच्या बाहेर गेलेलं आहे, अगदी श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला. हा प्रवास नेमका कसा सुरुवात झाला, काय होता? काय आलं, मी पहिलं महाराष्ट्र शासनाचा योग निसर्गोपचार कोर्स सुरू झाला होता. त्यावेळेला मी योग निसर्गोपचार कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि तो कोर्स पूर्ण केला. त्यानंतर योग प्रशिक्षकाचा एक कोर्स होता तो पूर्ण केला. त्या माध्यमातून मला योगाचं बऱ्यापैकी ज्ञान प्राप्त झालं आणि माझे 1-2-3 पुस्तक प्रकाशित झाले. आज मी त्याच्याकडे लक्ष देत माझी 21 पुस्तकं प्रकाशित झाली आणि 21 पुस्तकांचे किमान 2ऱ्या-3ऱ्या आवृत्ती चालू आहेत. म्हणजे 50-60 हजार पुस्तकं आज माझ्या मार्केटमध्ये आहेत. त्या माध्यमातून लोकांच्या जवळ मी पोचलो गेलो आणि शिबिरासाठी मला आमंत्रण केलं जायला लागलं. तेव्हा या शिबिरामध्ये मी चांगला अभ्यास केला की बाबा ध्यान कसं शिकवलं पाहिजे, प्राणायाम कसं शिकवलं पाहिजे, व्यायाम कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे, आसन कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे, याचे एक शास्त्रोक्त म्हणजे थोडक्यात एक शिबिर हेच बनवलं. म्हणजे आठवड्याचा पूर्णपणे अभ्यासक्रम तयार केला. आणि योग असा झाला की 50वी जागतिक परिषद जी कोलंबोला झाली त्या कोलंबोमध्ये मी हिलिंग पॉवर ऑफ मार्शल योगा यावरती प्रबोधन केलं आणि ते प्रबोधन हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून होतं. त्याच्यामध्ये मी ध्यान आणि प्राणायाममध्ये 9 प्राण. तर ध्यान म्हणजे थोडक्यात मी असं ठरवलं की विचाररहित अवस्था, म्हणजे ज्या मनाच्या माध्यमातून मनाच्या वाईट विचाराच्या माध्यमातून जे रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात तर अशा रोगावर औषधी विविध उपचार कुठले असतात तर ध्यान. याचा अभ्यास करून हीच पद्धत मी लोकांसमोर ठेवायला सुरुवात केली. त्यानंतर जे प्राणायाम आहे, प्राणायाममध्ये रोगानुसार योगा अशा पद्धतीने मी संकल्पना तयार केली. जसं हार्टचा प्रॉब्लेम आहे, डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे किंवा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे, याच्यावरती कोणती साधना केली पाहिजे ही साधना मी लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि ती साधना सांगितल्यानंतर लोकांच्या मध्ये 100% फरक जाणवायला लागला. तेव्हा मला समाधान वाटायला जे आपण जे करतोय ते बरोबर करतोय आणि जगाने जे योगाला मान्यता दिली त्या मान्यतेला आपण कुठेतरी 1% तरी पात्र ठरतोय याचं समाधान माझ्या चेहऱ्यावरती निर्माण होतं. एकूणच जर पाहिलं असेल तर योग आणि योग साधना हे लोकांमध्ये रुजते आहे, पण ते कुठेतरी असं अवघड असल्यासारखं असं एक मॅसेज आहे आणि त्यापेक्षा लोक डॉक्टरकडे जाणं असे सोपे म्हणजे हे मार्ग करतात. ह्या लोकांना तुम्ही काय सांगा? ह्या लोकांना माझं सांगणं एवढंच आहे, योग कसं आहे, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या जेवढ्या आवश्यक गरज आहे तेवढीच आवश्यक गरज योग आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर योगाला जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्थान दिलं तर मला असं वाटतंय की तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज येणार नाही, की तुम्हीच तुमचा डॉक्टर होऊ शकता. ज्या परमेश्वरानं आपल्याला निर्माण केलं किंवा ज्या शक्तीनं आपल्याला निर्माण केलं त्या शक्तीनं आपल्याबरोबर एक डॉक्टर पाठवलेला आहे, आपल्याबरोबर एक मेडिसिनल प्रॉपर्टीसुद्धा पाठवलेली आहे. त्याची माहिती जाणकार जे तज्ज्ञ असतील, योग सद्गुरू असतील, योग गुरु असतील, अध्यात्म गुरु असतील, यांच्याकडनं जर तुम्ही करून घेतली आणि त्याप्रमाणे जर तुमच्या जीवनाचं आचरण सुरू करायला सुरुवात केली तर मला नाही असं वाटत की डॉक्टरकडे जायला पाहिजे, तुमच्या बारीक किरकोळ गोष्टीसाठी डॉक्टरचा काय सल्ला घेऊन त्याचं मेडिसिन घेतलं पाहिजे. तर यापासून 100% तुम्ही परावृत्त राहील. पण तुमच्या मनामध्ये जसे अन्न वस्त्र निवारा तसंच योगशक्तीसुद्धा त्याच बरोबरीला स्थान तुमच्या मनामध्ये त्याला प्राप्त झालं पाहिजे आणि यासाठी आपले प्रयत्न केले पाहिजे. एकूणच तुम्ही 3rd डिग्री कराटे मास्टर आहात आणि योग हे जर असं समीकरण काय नेमकं कसं आहे, ज्या कराटे याचा अर्थ स्वसंरक्षण करत असताना स्वतःचं ज्ञान महत्त्वाचं असतं. म्हणजे स्वतःवरती संरक्षण महत्त्वाचं असते. म्हणजे थोडक्यात कसं असते, कुठली समजा एका समोर अटॅक झाला तर स्वतःवरचं कंट्रोल
व्यवस्थित असेल तर त्या अटॅकाचा तुम्ही डिफेन्स करू शकता आणि त्याच्यावर तरी अटॅक करू शकता. आणि स्वतःवर कंट्रोल आणायचं असेल तर तुम्हाला ध्यान केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, योग साधना केलं पाहिजे. या साधनेतूनच माझे म्हणजे आता समजा मी कमांडोजला शिकवत होतो, मुंबई पोलीस कमांडोजला बऱ्याच बॅचेसना मी शिकवलेलं आहे की स्वसंरक्षण काय आहे. तर ते शिकवत असताना माझ्या लक्षात आलं की कराटे, जुडो, तायक्वांडो, शोतोगान ह्या ज्या साधनं आहेत हे सगळं एकच आहे. पण ह्याला एकत्रित करून आपण ह्याला म्हणजे त्याचा बचाव आणि रिअटॅक कसा करू शकतो. घातक शस्त्र असतील त्याचा जरी अटॅक झाला तरी त्याचा बचाव करून आपण परत अटॅक कसा करू शकतो. ही संकल्पना ज्या मनात आल्यानंतर त्याचा आणि योगाचा काय संबंध आहे हे जाणायला सुरुवात केली. मग जेव्हा आपण समजा समोरून एखादी व्यक्ती अटॅक करायसाठी आलेला आहे पण स्वतःवरती आपण कंट्रोल ठेवलं आणि तो अटॅक काय करतोय आणि त्याला आपण अटॅक कसा चुकवायचा आहे हे जर आपण कंट्रोल केलं आणि तो अटॅक चुकवला तर रिअटॅक आपण करू शकतो. आणि हे फक्त ध्यानाच्या, अध्यात्माच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातूनच शक्य आहे स्वतःवरचं कंट्रोल राखणं. आणि म्हणून योग आणि स्वसंरक्षण हे दोन्ही बाजून एकत्र आणून त्या दोन्हीला पण विकसित करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. एकूणच देशभरात म्हणा किंवा जागतिक पातळीवर जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे ते गुन्हेगारी निर्मूलनासाठी योगाचं महत्त्व काय? या गुन्हेगारीसाठी योगाचं तर अतिशय महत्त्व आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला काही सांगू नका की तुम्ही योगामध्ये आला की गुन्हेगारी सोडू शकता, योगामध्ये आला की दारू प्यायचं सोडू शकता. काय, फक्त त्याला योग साधनेच्या मार्गात घेऊन या. जेव्हा तो योग करायची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा तुम्ही काही न सांगता तो सरळ मार्गावरती, गुन्हेगार असेल तर गुन्हे सोडतील, किंवा दारू पिणार असेल किंवा वाईट व्यसनी असेल तर तो व्यसन सोडेल. पण तुम्ही सुरुवातीला जर त्याला सांगितलं तुला व्यसन सोडायसाठी योग केला पाहिजे, तुला गुन्हेगार प्रवृत्तीपासून चांगल्या प्रवृत्तीकडे जायचं तर अध्यात्म केलं पाहिजे, तर तो व्यक्ती त्या क्षेत्राकडेच येत नाही. तेव्हा फक्त त्यांना त्याच्या मनामध्ये हे बसवा की अध्यात्म आणि योग हे जर तू करत राहिलास तर तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि त्याला त्या मार्गावर कसं आणायचं यासाठी तुमचे प्रयत्न जर चांगले असतील आणि तो ते एकदा मार्गावरती आलो तर आल्यानंतर तो हा मार्गातून पुढे जात असताना तो हळूहळू गुन्हेगारीपासून प्रवृत्त होईल, त्याशिवाय रोगमुक्त होईल आणि दारू व्यसनी असेल तर व्यसनापासून मुक्त होईल. म्हणजे थोडक्यात एक चांगलं काम केल्याचं म्हणजे आनंद आहे तो तुमच्या मनाला त्याचा आनंद मिळेल. आणि समोरच्या व्यक्तीचे सुद्धा जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, व्यसनाधीनता आहे, निघून जाईल. तर ही योगाच्या माध्यमातून होऊ शकते. फक्त त्याला योगाच्या मार्गात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. एकूणच तुम्ही सांगलीसारख्या जिल्ह्यात आहात, पण एकूणच जर पाहिलं महाराष्ट्राचं जर एक उदाहरण पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त खून, माऱ्या किंवा अशा क्राईमच्या रेकॉर्ड आहे ते मोठ्या प्रमाणात. यावर तुम्ही काय सांगाल? या पद्धतीने तुम्ही स्वतः सांगली जिल्ह्यातून आला काय? माझ्या दृष्टिकोन माझा हे प्रयत्न असेल की पोलीस आणि जनता यांच्यामध्ये संवादाचं म्हणजे सौख्य राखणं. म्हणजे यांचे जर एकत्रित विचार आले किंवा ते पोलीस काय वेगळा नाही, पोलिसातला एक माणूस म्हणजे समाज आहे आणि समाजातलाच एक माणूस म्हणजे पोलीस आहे. ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर गुन्हेगाराला सुद्धा समजून सांगताना एक चांगलं होईल. ते दोघांमध्ये संवादाचं वातावरण निर्माण झालं तर गुन्हेगारीसुद्धा कमी होईल. या दृष्टिकोनातून मी योगाच्या माध्यमातून माझे हे प्रयत्न सुरूच आहे की पोलीस आणि जनता यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे आणि त्या सलोख्याच्या संबंधामुळे तो गुन्हेगारी कमी व्हावी. यासाठी मी करत असलेल्या योग साधनेचा किंवा मी लोकांमध्ये रुजवत असलेल्या योग साधनेचा 100% उपयोग होतोय याची जाणीव मला होते. कारण तसं माझ्या बरेच जण घडलेलं आहे की जी वाईट मार्गाचे लोक आहेत ती जेव्हा अध्यात्म योग मार्गात आल्यानंतर सगळे ते वाईट मार्ग सोडलेले आहेत. किंवा जे व्यसनाधीन झालेले लोक आहेत ते सुद्धा त्या मार्गातून परावृत्त होऊन एक चांगल्या मार्गाला लागलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पोलिसांवर येणारे हे कामाचा ओझा आहे तो थोडा कमी होतोय या साधनेतून. आणि पोलीस आणि जनता यांच्यामध्ये सगळे संबंध निर्माण होत आहेत आणि या संबंधातून गुन्हेगारीसुद्धा कमी होते. तर या मार्गाचा उपयोग खरोखर चांगला होते असं मला वाटतंय. आणि माझे किमान 5% प्रयत्न जर तिथं त्या दृष्टिकोनातून चालू आहेत आणि ते मी करत राहणार. एकूणच तुमचं हे कार्य आहे प्रसाराचं हे नुसतं देशभर होतं तर की त्याची गिनीज बुकात देखील नोंद झालेली आहे. काय सांगाल हा एकूण हे सर्व तुम्हाला जेव्हा असं मानांकन केलं तेव्हा काय तुमची नेमकी त्यावेळीची भावना होती? याच्या पाठीमागे माझा उद्देश एक आहे की आपलं प्रोफाईल जेव्हा चांगलं असतं तेव्हा समाजात जाताना आपल्याला एक चांगला मान सन्मान मिळतो आणि ती लोक कुतूहलाने आपल्याकडे बघतात आणि ऐकतात. जर एखादी सामान्य व्यक्ती कुठेतरी पकडून त्याला समोर बसवलं की त्या लोकांच्या मनामध्ये एक अशी संकल्पना तयार होते अरे हा कुठला तरी माणूस आणला पकडून हा काय शिकवणार आहे. पण त्याच्या पाठीमागं वलय असेल त्याच्यामध्ये प्रोफाईल असेल तर त्या व्यक्तीला समोर बसल्यानंतर किमान ती व्यक्ती 50% पहिलीच कॉन्सन्ट्रेट होते त्या व्यक्तीवर की नाही बाबा ह्याचं आपल्याला ऐकलं पाहिजे. आणि एवढा जरी मार्ग तयार झाला, रस्ता तयार झाला तरी ते आपण जे प्रोफाईल कमवली त्या प्रोफाईलचा आनंद तुम्ही त्याच्यातून उपभोगू शकता. ह्याच्यामध्ये काही विशेष नाही की मी काहीतरी चांगलं केलं आणि त्याचा आनंद मला स्वतःला आहेच
पण त्याच्यात एक स्वाभिमान तुम्हाला नसला पाहिजे. स्वाभिमान हा असला पाहिजे की समोरची व्यक्ती ह्या प्रोफाईलवर समोर बसू शकते, 5 मिनटं ह्या प्रोफाईलसाठी आपल्या समोर ऐकू शकते. एकदा ती 5 मिनटं बसली नंतर तुमची कला त्याला दाखवू शकता की या 5 मिनटात तुम्ही 1 तास माझ्यासमोर बसू शकता आणि अध्यात्म योग शिकू शकता, ऐकू शकता आणि तुमच्या जीवनात आनंद निर्माण करू शकता. आणि हा आनंद जो आहे तो जे काही पुरस्कार मिळाला त्या पुरस्कारापेक्षा फार मोठा असतो. एकूणच योग साधना करताना किंवा योग करताना एक आपण निसर्ग स्वच्छ असं लोकेशन पाहत असतो. आज तुम्ही ज्या लोकेशनमध्ये आहेत कोकणामध्ये निसर्ग संपन्न असं कोकण आहे, काय सांगाल योग आणि कोकण या संदर्भात बोलताना काय सांगाल? कसं आहे, ज्या स्वच्छ हवामानामध्ये योगाची सुरुवात आपण तो पुस्तकामध्ये सगळ्यांमध्ये दिलं आहे की योगाची सुरुवात करणं चांगलं असतं. इथे 50% तुम्हाला आरोग्याची म्हणजे सुरुवात होते. जे सिंधुदुर्ग जिल्हाच असा आहे निसर्गरम्य ठिकाण असलेला. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य मुळातच प्राप्त झाले 50% आणि राहिलं 50% ते योगाच्या माध्यमातून प्राप्त व्हावे आणि 100% आरोग्य सिंधुदुर्गमधल्या लोकांना मिळावं आणि इथून सुरुवात जी आरोग्याची आहे ती जगापर्यंत पोचावी. प्रत्येक माणूस सिंधुदुर्गमध्ये 50% पहिलं आरोग्य म्हणजे वातावरणाचं आरोग्य ह्यासाठी यावं आणि राहिलेलं 50% आमच्या माध्यमातून त्याने घ्यावं आणि जगामध्ये निरोगी होऊन आनंदाने वावरावं असं माझी इच्छा. मी हा प्रश्न गिरीश सरांना मुद्दाम विचारला होता आणि गिरीश सर आज कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. याचं कारण नेमकं होतं म्हणजे आपले गावडे काका यांनी एक आग्रह केला होता आणि त्या आग्रहास्तव ते इथे आले. माझ्यासोबत गावडे काका आहे. एकूणच जर पाहिलं असेल तर मी मुद्दाम त्यांना हा प्रश्न विचारला की कोकण आणि योग याचं एक चांगलं समीकरण जुळू शकतं. काकांची नेमकी यामागची काय भावना आहे, काकांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेतो. आज गिरीश सर कोकणामध्ये आले. कोकण हा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध आहे, निसर्गाने नटलेला असा हा कोकण आहे आणि ह्या तांबड्या मातीतली जी माणसं आहेत आज, अशा तांबड्या मातीतल्या माणसांमध्ये जे स्नेहभावना आहे, प्रेम भावना, आदर भावना आहे आणि अशाच प्रकारच्या आदर भावनेतनं आपल्यापर्यंत ही अशा प्रकारचे चांगले लोक ह्यापर्यंत येत असतात आणि ही येत असताना त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळायला पाहिजे. आणि कोकणामध्ये अशा प्रकारचं अध्यात्मच नाही तर निसर्गोपचारापर्यंत आणि योगाच्या माध्यमातून कोकण सुखी व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाला मनाचा आनंद मिळायला पाहिजे. प्रत्येक माणूस स्वार्थाच्या पोटी प्रत्येक कामामध्ये गुंतलेला असतो. त्याला प्रत्येक स्वार्थ हा आपल्याला हवं असतं असं वाटत असतं. पण याचबरोबर जर आपल्या मनाची एकाग्रताचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण होते. आज आपण दुसरा एक विचार केला. मगाशी आपण प्रश्न विचारला कोकण हा निसर्गतेने नटलेला आहे किंवा कोकणामध्ये अशा प्रकारचे आध्यात्मिक समृद्धी आहे आणि कोकणामध्ये निरोगी जीवन जगण्याची एक कला ह्या ठिकाणी पूर्वतःच प्राप्त झालेली आहे. जसं आपण प्रत्येकजण म्हणतो की केरळमध्येच फक्त अशा प्रकारचे उपचार दिले जातात, केरळमध्ये मशात शिकवलं जातात, केरळमध्ये सगळं. आज जर केरळचा आणि सिंधुदुर्गचा जर विचार केला तर केरळ आणि सिंधुदुर्गचा जर आपल्यासारख्या जाणकार लोकांनी जर एक सर्वे केला तर कोकणा एवढं सुख समृद्ध असं कुठलंही स्थान पर्यटन स्थळ नाही असं तर मला वाटतं. कारण मुळात महाराष्ट्रातलं स्वर्गच म्हणावं लागेल की कोकण समुद्र किनारा लाभलेला आहे, निसर्गाचं सौंदर्य आहे, पर्यटनदृष्ट्या पाहिलं वेगवेगळं. आता सिंधुदुर्गात जर जो माणूस येईल तर त्या धबधब्यामध्ये जो आनंद घेतो हा आनंद घेत. त्याचबरोबर ह्या कोकणामध्ये जी पर्यटन स्थळं निर्माण होणार आहेत त्याच ठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने मसाज सेंटर सुद्धा ह्या कोकणामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गोपचाराच्या माध्यमातून आपलं जीवन, आपलं आयुष्य सुखी समाधानी व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी योग शिकवले जातात. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने शिकवतात. पण माझ्या डोक्याची एक कल्पना होती की योग प्रत्येकाला शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून योग साधनेतून माणसाला प्रगतीच्या पथाकडे नेण्याचा एक संकल्प माझा होता. त्या संकल्पाची मी एखादी इच्छा जशी सरांनी म्हटली निर्माण केली ती पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टीचा ध्यास घ्यावा लागतो, मनन करावं लागतं, चिंतन करावं लागतं. तसंही माझा संकल्पाने ध्यास होता आणि सरांसारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योग सद्गुरू आपल्याला ह्या तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने सगळ्यांच्या एक प्रेमापोटी खरोखरच मिळाले. आणि मला वाटतं ज्या आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू आणि खाकी वर्दीतील सद्गुरू मुळात काय जे सरांनी मग सांगितलं पोलीस आणि समाज
याच्यामधलं सख्खं नातं निर्माण करायचं आहे, तर अशा प्रकारचे खाकी वर्दीतील योग सद्गुरू आपल्याला लाभलेले आहेत. आणि नक्कीच माझी इच्छा आहे की हे योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेवगिरी आपल्याला पूर्ण सहकार्य करते आणि ह्या कोकणाच्या तांबड्या मातीमध्ये योगाच्या माध्यमातून सुखी जीवन कसं निर्माण करावं अशा प्रकारच्या प्रयत्नामध्ये पूर्ण सहभागी होते. आपले सावंत सर आहेत. सावंत सरांनी बरेच ह्या ठिकाणी आमचं त्यांचं बोलणं झालेलं आहे. बंड्या सावंत आहेत आणि बरीच आमची टीम आहे, ज्या टीमने असं ठरवलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीची संकल्पना जगामध्ये मांडलेली आहे आणि जगामध्ये ज्या संकल्पनेला मान्यता मिळवून दिलेली आहे आणि ही भारताच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा अभिमान आपण तळागाळातील लोकांपर्यंत का पोचवू नये आणि तो पोचवण्यासाठी सावंत सरांनी मला सांगितलेलं आहे आपण हे तळागाळापर्यंत पोहोचू. बंडे सावंतांनी सांगितलं आणि आमच्या सगळ्या टीमने. आणि माझी एक विनंती आहे, आम्ही करू शकतो, पण या पाठीमध्ये आपली जर पत्रकारिता असेल, आपली जर शोधक भूमिका असेल आणि जिथे जिथे आम्हाला ज्या पद्धतीत जिथे जिथे पोचायचं आहे तिथे जर आपलं योगदान आम्हाला लागलं तर आपले जे योगदान आणि शोधक वृत्ती आहे हे आम्हाला नक्कीच ह्या प्रयत्नापर्यंत यशापर्यंत नक्कीच नेणार आहे. आणि आम्ही जो केलेला हा संकल्प आहे हा नुसता कोकणपर्यंतच नाही तर कोकणच्या मातीतूनही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या शिवछत्रपती महाराजांनी हर हर महादेव ह्या शब्दाची जी ताकद आपल्यामध्ये निर्माण केलेली आहे तशाच प्रकारचा हर हर महादेव, हर हर महादेव आणि हर हर महादेव अशा प्रकारचा आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करा, आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करा, आपल्यामध्ये ताकद निर्माण करा असा हा मंत्र घेऊन जर आपण सगळ्यांनीच म्हटलं की वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी सात्विक शक्तीचीच म्हणजे हा हर हर महादेव या शब्दाची जर आपण निर्मिती केली आणि ऊर्जा निर्माण केली तर नक्कीच हा कोकण योग निसर्गोपचाराच्या माध्यमातून प्रत्येक कोकणी माणूस हा आरोग्याने निरोगी बनेल आणि तो बनणारच हा आमचा संकल्प आहे. हा तुमच्या सर्वांच्या शोधक पत्रकारितेतनंच आम्हाला प्रचार प्रसाराच्या जर तुम्हीच हे पुढे आम्हाला प्रचार प्रसाराचं माध्यम दिलं तर आम्ही पुढे जाऊ शकतो. तुमचं योगदान हे आमच्यासाठी फार मोठं योगदान ठरलं आणि तुमचं प्रोत्साहन हेच आमच्यासाठी पुढच्या मार्गाला एक आनंदाचा क्षण ठरवणार असं मला वाटतं. एकूणच कवरे काकांची एकूणच कोकणाबद्दलची तळमळ आणि कोकणात योग साधना योग प्रसार कशा पद्धतीने हे त्यांची संकल्प आहे आणि या संकल्पासोबत तुम्ही आहात. तुम्ही नक्कीच बोललात की कोकणामध्ये त्या दृष्टीने एक चांगलं वातावरण आहे आणि नक्कीच हा योग प्रसार योग साधना होऊ शकते. मी त्याला पुढे जाऊन प्रश्न विचारतोय की देशाला आपल्या योगाची परंपरा आहे, सर्व काही होतं आहे, योगगुरू आहेत, मात्र अजूनही काही या योगामध्ये अशा काही प्रभावी उपाययोजना होणं गरजेचं आहे जेणेकरून अगदी प्रत्येकाला अगदी जसं तळागाळात हा योग पोचणं गरजेचं आहे तसं प्रत्येकाला ती एक गरज वाटणं गरजेचं असं तुम्ही मगाशी म्हणाल अन्न वस्त्र निवारा तशी ही चौथी गरज ही योग असं वाटतं. यासाठी एक प्रभावी योजना म्हणून तुम्ही आज देशातच नाही अगदी जागतिक पातळीवर योग साधना पोचवतात. काय सांगाल या संदर्भात? माझे हेच विचार आहे जे आता गवळे काकांनी बोलले की ही जी साधना आहे की सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायची आहे, एकाचं काम नाही आहे. म्हणजे थोडक्यात माझं जे ज्ञान आहे ते ज्ञान जर लोकांतल्या तळागाळापर्यंत जर पोचवायचं असेल आणि त्यांच्यामध्ये एक आनंदाचं जीवन फुलवायचं असेल तर या आपण थर्ड आय बोलतो त्या थर्ड आयचं पण आपल्याकडे लक्ष पाहिजे की सगळ्यांनी सगळ्यांच्या माध्यमातून जी काही साधना आहे ते लोकांपर्यंत पोचवा आणि त्यांना लोकांना सुखी समृद्ध आणि आनंदी बनवा. त्यासाठी आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. एकूणच जर पाहिलं असेल तर हे युग म्हणजे विज्ञानाचं युग आहे, हे युग म्हणजे स्पर्धेचं युग आहे, हे युग म्हणजे अगदी धकाधकीचं युग आहे. ह्या एकूणच या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य काळाची गरज आहे आणि ह्या काळाच्या गरजेच्या निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे योग साधना. आणि ही योग साधना अगदी देशातच नाही अगदी जागतिक पातळीवर पोहोचवणारे डॉक्टर कृष्णदेवगिरी आज आपल्यासोबत होते. एकूणच त्यांनी योगाचं महत्त्व आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या दर्शकांना सांगितलेलं आहे. आज किती गरजेचं आहे योग साधना, योग किती महत्त्वाचं आहे हे देखील त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपले गावडे काका होते, त्यांनी देखील कोकणात कशा पद्धतीने योग साधना होऊ शकते, योगाची काय गरज आहे हे देखील सांगितलेलं आहे. आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या दर्शकांना हे सर्व त्यांनी आज माहिती दिलेली आहे आणि त्यांनी हा वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. ओम नमो नारायण.
हर हर महादेव.